झुम 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 गोष्टींचा वार शनिवार. झुम राजू, काय झालं रे? एवढा उदास का दिसतोस? काय सांगू विटू माऊली, मी अभ्यास केला नाही म्हणून आज वर्गात मला गुरुजी खूप रागावले. अरे पण तो अभ्यास का केला नाहीस? मला नाही आवडत तो अभ्यास. ते गणित, ते इंग्रजी. मला फक्त तुझी सेवा करायची आहे, तुझं भजन करायचे आहे. अरे, भगवंताचे नामस्मरण उत्तमच आहे, पण ज्ञानसाधना ही देखील एक सुंदर भक्तीच आहे. अभ्यास म्हणजे फक्त गुण मिळवणं नव्हे, तर तुझं मन, बुद्धी आणि आत्मशुद्धीकरण आहे. खरंच, पण विठू माऊली, अभ्यास कसा भक्ती होतो? प्रत्येक दिवशी तू जर प्रामाणिकपणे अभ्यास केलास, नवीन नवीन गोष्टी शिकलास, स्वतःला घडवलंस, तर तू समाजासाठी एक उत्तम नागरिक तयार होशील. आणि समाजाची सेवा म्हणजेच माझी सेवा. पण मला अभ्यास करायचा खूप कंटाळा येतो. जेव्हा तुला अभ्यासाचा कंटाळा येईल तेव्हा तू मला आठव. पुस्तकातील प्रत्येक शब्दात मला बघ. अरे वा, म्हणजे अभ्यास करतानाही मी तुला भेटू शकतो? हो, अगदी तसेच. शाळा ही तुझी तपश्चर्येची जागा आहे आणि पुस्तकातील शब्द हे तुझे मंत्र आहे. त्यात मीच आहे. म्हणजे मी अभ्यास केला तर तुझी सेवा केली असं समजायचं? अगदी बरोबर. अभ्यास म्हणजे केवळ पाठांतर नाही, तर जीवन समजून घेण्याचा प्रयत्न आहे. विठू माऊली, मी आजपासून रोज अभ्यास करेन, वाचन करेन, मन लावून सगळं शिकेन. खूप छान. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी तुझ्या सोबत असेन. मन लावून अभ्यास करणे हीच तुझ्या वयाच्या मुलांची खरी भक्ती होय.